मऊ लुसलुशीत वाफाळते आणि असे गरमागरम शिरवाळे, नारळाचे दुधाची गुळवणी, अशी हलकीशी गोडसर, त्याच्यामध्ये ते शिरवाळे बुडवायचे आणि खायचे. इतके मस्त लागतात ना. आता तुम्ही म्हणाल की हे शिरवाळे काय आहेत? तर शिरवाळे हे एक आपलाच कोकणी पदार्थ आहे. आपण जर केरळकडे गेलो ना तर यालाच इडियप्पम असं म्हणतात आणि आपल्या कोकणामध्ये म्हणतात शिरवाळे, जे नारळाच्या दुधाच्या गुळवणीसोबत खाल्ले जातात. आणि मला ना आपल्या पारंपरिक पदार्थांची खूप मजा वाटते बरं का. कारण बघा ना, आता आपल्या कोकणातच जा, अगदी तिथं जे पिकतं जसं की तांदूळ, नारळ आणि गूळ या पदार्थांपासूनच अगदी कित्येक पदार्थ तयार होतात. मोदक आहे, घावणं आहेत, अजून बरंच काही आहे. पण प्रत्येक पदार्थाला वेगळी चव असते, वेगळं रूप असतं, वेगळा रंग असतो आणि ती करण्याची पद्धत वेगळी असते. त्यातलाच एक प्रकार म्हणजे शिरवाळे. नमस्कार यूट्यूबकर, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आपण जी गणपती बाप्पाचा प्रसाद या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्येच म्हणजे श्री गणेशा करतोय, तो आपल्याच पारंपरिक कोकणी शिरवाळ्यांनी आणि नारळाच्या दुधाची गुळवणी. कसे करायचे चला बघूया. पहिल्यांदा आपण शिरवाळे कसे करायचे ते बघतोय. तर शिरवाळ्यासाठी इथं मी आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं. आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. त्याचबरोबर इथं मी 2 ते 2.5 कप सुवासिक तांदळाची पिठी घेतली आहे, किंवा आपण जी मोदकाची पिठी घेतो ना ती घेतली तरी पण चालेल. 2 ते 3 चमचे साजूक तूप आणि अगदी थोडंसं मीठ लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे हा साचा, जो आपण शेवेसाठी वापरतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, शिरवाळ्यासाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण परात घेऊयात आणि मस्त पीठ मळून घेऊ. परातीमध्ये घ्यायची तांदळाची पिठी, चवीपुरतं मीठ, साजूक तूप घालायचं आहे 2 चमचे. आता पहिल्यांदा हे तूप आणि मीठ या पिठाला चांगलं लावून घेऊ. म्हणजे काय आहे ना, पीठ सगळीकडे एकसारखं शिजलं जातं, म्हणजे उकड चांगली निघते आणि शिरवाळे चांगले मऊसूत होतात. तर मीठ आणि तूप या पिठामध्ये चांगलं पण चोळून घेतलेलं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे हे गरम पाणी आणि या गरम पाण्यामध्ये याला मळून घ्यायचं आहे. आता मळायचं म्हणजे खूप पातळ ठेवायचं नाही, तर आपली कणिक कशी असते भाकरीचं पीठ, अगदी तसंच मळायचं आहे. पाणी गरम आहे त्यामुळे आपल्याला जरा सावकाश करायचं आहे. वाटलं तर तुम्ही सुरुवातीला चमच्याने वगैरे मिसळून घेऊ शकता. लक्षात घ्या, आपल्याला हे पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे. अगदी खूप उकळतं पाणी नसलं तरी पाणी गरम असलं पाहिजे आणि पाणी खूप पण जास्त घालायचं नाही, पीठ पातळ होता कामा नये. मी तुम्हाला शेवटी सांगेनच की मला एकूण किती पाणी लागलं. तर हे बघा, आपलं हे शिरवाळ्याचं पीठ आपण भिजवून घेतलं आहे. तुम्ही बघाल तर एकदम मऊसूत पीठ भिजलेलं आहे, खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही. आपण 2 ते 2.5 कप पीठ घेतलं होतं ना, त्यासाठी मला 1 ते 1.5 कप गरम पाणी लागलं. तरीसुद्धा तांदूळ जुना आहे, नवीन आहे, याच्यावर ठरतं की पाण्याचं प्रमाण किती लागणार आहे. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. तर पीठ मळून झालेलं आहे. आता याला आपण ना फक्त थोडंसं तूप लावून घेऊयात, अगदी थोडंसं, आणि लगेच शिरवाळे करायला घेऊ. तर त्यासाठी आपण काय करू, सोऱ्यामध्ये बसेल एवढा एक रोल करून घेऊयात. थोडंसं त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा, साचा उघडून घ्यायचा हा, यामध्ये आपण हा रोल भरूया. आपला हा सोऱ्या तयार झालाय. आता दुसरीकडे इथे मी काय केलंय, तर आपला जो स्टीमर असतो ना त्याची जाळी घेतली, किंवा तुम्ही चाळणी घेऊ शकता. त्याच्यावर मी केळीचं पान ठेवलं आहे. तुमच्याकडे केळीचं पान नाही तर हळदीचं पान चालेल, किंवा अगदी काहीच नाही आहे तर कॉटनचा कपडा पाण्यात पिळायचा, घट्ट पिळून घ्यायचा आणि याच्यावर अंथरायचा. आता या पानावरच आपण शिरवाळे करून घेऊ. आपण कुरडई कशी करतो अगदी तसंच. खूप जाड थर लावायचा नाही, नाहीतर मग शिरवाळे असे मध्ये कच्चे राहू शकतात. शिरवाळे तयार आहेत, अगदी मस्त झालेत ना. आता इकडे मी आधीच पाणी एका भांड्यामध्ये उकळायला ठेवलं होतं. तर पाणी चांगलं उकळलं आहे. हे स्टीमरच आहे, तुमच्याकडे कढई पातेलं जे असेल ते घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला ही शिरवाळ्यांची प्लेट ठेवायची, किंवा अगदीच काही नसेल ना तर इडली पात्र असतं ना, त्याच्यावर सुद्धा तुम्ही केळीच्या पानाचे तुकडे ठेवून त्यावर शिरवाळे टाकू शकता. आता याच्यावर झाकण ठेवायचं.
गॅस मध्यम करायचा आणि याला एक 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं. शिरवाळे ना असे गरमागरमच छान लागतात, त्यामुळे आपले ना शिरवाळे होत आहेत. त्याला मी दुसरीकडे शिफ्ट करते. हे आपण इकडे स्टीम करायला ठेवू आणि तोपर्यंत आपली नारळाची गुळवणी कशी करायची ना ते बघू. तर त्यासाठी इथं मी घेतलं आहे 2 ते 2.5 कप घट्ट ताजं नारळाचं दूध, 3 ते 4 टेबलस्पून गूळ पावडर, अगदी थोडीशी अर्धा चमचा वेलची पावडर, अगदी 2 चिमूट मीठ, 2 चिमूट जिरेपूड आणि 2 चिमूट हळद लागणार आहे. आता या गुळवणीला काही करायचं नाही, गॅस वगैरे ऑन करण्याची गरज नाही. नारळाचं दूध घेतलं आहे, त्यामध्ये घालायचं आहे आवडीप्रमाणे गूळ किंवा गूळ पावडर, वेलची पावडर, 2 चिमूट मीठ, 2 चिमूट जिरेपूड आणि रंगासाठी अगदी थोडीशी हळद. बस हे एवढंच करायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर हळद घालायची नसेल, नाही घातली तरी पण चालेल. तर हे बघा, याला आपण छान मिक्स करून घेतलंय. आपली ही नारळाच्या दुधाची गुळवणी तयार झाली. आता इकडे गुळवणी तयार होत होती तोपर्यंत आपले शिरवाळे पण एकदा चेक करूयात. हे बघा काय मस्त वाफ बसलेली आहे. आता चेक कसे करायचे, शिरवाळे शिजलेत हे कसं ओळखायचं, आपण फक्त असं वरून याला टॅप करायचं. जर ते हाताला चिकटून वर येतात याचा अर्थ ते कच्चे आहेत, पण हे बघा अजिबात हाताला चिकटत नाहीत याचा अर्थ आपले शिरवाळे मस्त शिजलेले आहेत. गॅस बंद करूयात आणि याला गरम गरम गुळवणीसोबत सर्व करूयात. तर आता हे खायचे कसे, तर खूप सोपं आहे बरं का. आपण पुरणपोळी आणि आपली गुळवणी कशी खातो अगदी तसंच. ताटामध्ये गरमागरम असे हे शिरवाळे घ्यायचे, वाटीमध्ये गुळवणी घ्यायची, त्याच्यामध्ये हे शिरवाळे बुडवायचे आणि चमच्याने नाही बरं का, हातानेच खायचे. तर अशा प्रकारे आज आपण बाप्पाचा प्रसाद केला, मस्त लुसलुशीत शिरवाळे आणि नारळाच्या दुधाची गुळवणी. तर तुम्हाला सुद्धा असं बाप्पाच्या प्रसादासाठी वेगवेगळे पदार्थ बघायचे असतील तर पण ही सिरीज चालू केलेली आहे, ती जर तुम्हाला बघायची असेल तर सरिताज किचनला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.